विधिमंडळाचं अधिवेशन केवळ 6 दिवसांकरता नागपूरमध्ये होतंय। हे केवळ वैदर्भीय जनतेकरता एखादा मूल रडायला लागल्यानंतर ते गप्प बसण्याकरता एखादी गोळी दिली जाते आणि ती गोळी संपेपर्यंत ते मूल रडत नाही, त्यातला हा प्रकार आहे। या 6 दिवसाच्या कार्यकालामध्ये प्रचंड अशा पद्धतीचं कामकाज आहे। सप्लिमेंटरी बजेट आहे, त्याचबरोबर 20 विधेयकं आहेत, विरोधी पक्षाचा आठवडा प्रस्ताव आहे, सत्ताधारी पक्षाचा आठवड्याचा प्रस्ताव आहे, अंतिम आठवड्याचा प्रस्ताव आहे, नवीन मंत्र्यांचा परिचय आहे, नवीन सदस्यांचा परिचय आहे, परत त्याचबरोबर आपल्याला शोक प्रस्ताव आहे। नेमकं काय काय कामकाज करणार आहे सरकार? आणि म्हणून केवळ आणि केवळ हे अधिवेशन घ्यायला पाहिजे, टीका होईल, आरोप होईल, ते टाळण्याकरता म्हणून हा सरकारचा अधिवेशन घेण्याचा घाट आहे। त्यामुळे विरोधी पक्ष नेता आहे नाही यापेक्षा सरकार हे अधिवेशन केवळ त्या ठिकाणी विरोधी पक्ष नेता न देता रेटून नेण्याचा प्रयत्न करेल। तुमच्या पत्राला काही उत्तर आलं का? माझ्या पत्राला अद्यापपर्यंत विधिमंडळ सचिवांनी उत्तर दिलेलं नाही। माझी खात्री आहे की त्यांच्याकडं मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरच नाही आहेत, कारण विधानसभेचा विरोधी पक्ष नेता नेमण्याकरता म्हणून कुठेही न नेमावा किंवा किती सदस्य संख्येनं नेमावा अशा प्रकारची कायद्यामध्ये नियमामध्ये कुठेही तरतूद नाही। आणि म्हणून मी ते पत्र खूप अभ्यास करून दिलेलं आहे। त्याच्यावर जर चर्चा झाली तर मी 1950चा कायदा सांगेन, 1977चा कायदा सांगेन, 1995 ते 90पर्यंत अल्पसंख्या असली सुद्धा विरोधी पक्षनेते कसे निवडले गेले ती प्रथा परंपरा सांगेन, परंतु त्याच्याकरता चर्चा होणं आवश्यक आहे। तारांकित प्रश्न नाही, लक्षवेधी नाही, मग हे जे अधिवेशन पुढे ढकलण्यासाठी बिल आज मांडलं जाते। असं मी सांगितलं ना की हे सरकार सध्या काम चालवू सरकार झालेलं आहे। प्रशासकीय राजवट 20 मार्च 2020 पासून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुरू आहे, ती अद्यापपर्यंत सुरू ठेवण्याचाच प्रयत्न या सरकारचा दिसतोय। आज पहिला दिवस आहे, काय नेमकं आंदोलन करणार आहात, काय मुद्दा राहणार आहे? मला असं वाटतं की त्या संदर्भामध्ये तिन्ही पक्ष एकत्र बसून चर्चा करतील, परंतु माझं असं स्पष्ट मत आहे की अशा पद्धतीची आंदोलनं वगैरे करून उणेपुरे मिळालेले 6 दिवस आहेत ते चर्चेपासून दूर राहणं बरोबर होणार नाही। सरकारला चर्चेनं काही जाब विचारणं गरजेचं आहे, प्रश्न विचारण्याचं गरजेचं आहे, सरकारला भारेवर धरणं गरजेचं आहे। सरकारच्याकडं अतिशय पाशवी बहुमत आहे, त्या पाशवी बहुमताच्या जोरावर सरकारनं अहंकारी वागणूक ठेवू नये ही चर्चेतूनच त्यांना दाखवून द्यावी लागेल। काल शपथविधी झाला, मात्र शिंदे गटाचे शिवसेनेचे अनेक आमदार नाराज आहे, कारण त्यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली नाहीये। असं आहे की कोण नाराज आहे, कोणाला मंत्रिपद मिळालं नाही मिळालं याच्याशी मला काहीही देणं घेणं नाही। मी त्यांच्या नाराजीमध्ये अधिक भर पडावी अशा त्यांना मी शुभेच्छा देतो। कोकणाला 8 मंत्रिपदं भेटली आहे, कोकणाला 8 मंत्रिपदं भेटली आहे, कोकणाचा विकास असं आहे की कोकणाला 8 मंत्रिपदं मिळाली, ती कोकणाला 8 मंत्रिपदं मिळाली की कोकणातल्या व्यक्तींना मिळालेली ही येत्या काही कालावधीनंतरच कळेल, कारण त्या 8 मंत्रिपदातून कोकणाच्या पदरामध्ये काय पडतंय त्याच्यावरती मंत्रिपदं कोकणाला मिळाली की व्यक्तीला मिळाली याचं मूल्यमापन होईल। नितेश राणेंना मंत्रिपद धन्यवाद।